बातमी बघूयात। सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेनं अजबच स्पष्टीकरण दिलंय। गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा। शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांनी असं हे स्पष्टीकरण दिलंय। माध्यमांनी बातम्या दाखवल्यावर माथनकरच्या प्रवेशाची बातमी आपल्याला कळाली। पक्षप्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत माथनकरचं नाव नव्हतं असं गोजे म्हणाले। माथनकरचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही असं देखील ते म्हणाले। काय झालंय तुमच्या यादीत होता का काय? काल संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमच्या पक्षाचे मुख्य नेते नागपूर दौऱ्याला होते आणि पूर्व विदर्भातील अनेक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा काल प्रवेश हा बँकेट हॉल जे आहे मेट्रोचा त्या ठिकाणी होता। त्यामध्ये त्या हॉलच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने मला वाटतं 600-700 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। बाहेर सुद्धा 200-300 लोक उभे होते त्याच्यामध्ये आणि पूर्ण पूर्व विदर्भ नागपूरसह पूर्व विदर्भाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आले होते। आता आम्हाला प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच काल कळलं की युवराज माथनकर नामक कोणीतरी व्यक्ती नागपूरचा व्यक्ती आहे आणि त्यांनी पक्षप्रवेश घेतलेला आहे। तर त्याबद्दलची माहिती आम्हाला त्या कार्यक्रमात नव्हती, कारण आम्ही ज्या प्रकारे प्रवेशाची जी आमची पद्धत आहे ती एकंदरीत अशी आहे की आम्ही आधी यादी तयार करतो। ती यादी तयार केल्यानंतर ते सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करणारे जर असतील आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी ज्या नकळत आपल्या पक्षाला चुकीचे ठरवता येईल असं नसेल अशा लोकांना आम्ही प्रवेश घेतो। आणि सगळी रितसर यादी जी आमच्याकडे ती होती त्याच्यामध्ये युवराज माथनकर नावाच्या व्यक्तीचं नाव नव्हतं त्यामध्ये। नागपूरमध्ये तर सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावर एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। त्यामुळे आता शिवसेनेनं त्यावर एक अजब स्पष्टीकरण दिलेलं आहे।